प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, मशाल कशी पेटवणार? हा ही सांगा. मशाल आज कशी पेटवणार? मशाल तर पेटलेलीच आहे, लोकांच्या मनामनात आणि घराघरात गेलेली आहे। आमचा प्रचाराचा धुवा हा विरोधकांची पायाखालची वालू सरकली आहे, कारण आमचा प्रचार पाहून कुठेतरी त्यांच्या मनात दडपण आणि भीती जाणवलेली आहे। कुठेतरी मला प्रचार थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि ज्योती पाटील ही थांबणारी नाही आहे आणि मशाल या दिव्यात नक्कीच बदल घडणार आणि या वेळेत दिव्यात मशाल हे नक्कीच येणार। मशालेची धगधग ही विरोधकांच्या धडकी भरणारी आहे। मशाल दिव्यात पेटवायची हे दिव्याच्या जनतेने आज मनामनात कोरलेलं आहे, कारण दिव्यात बदल हा अटल आहे। आणि आज आम्ही जेव्हा प्रचार करताना लोकांना भेटलो तेव्हा लोकांनी सांगितलं की यांनी जे आमच्यावरती हे 8-10 वर्ष जे अन्याय केलेलं आहे, आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे, आम्हाला गटारापासून वंचित ठेवलेलं आहे, आम्हाला जी शिवीगाली केलेली आहे, प्रत्येक वेळी जी धमकी देण्याचं काम केलेलं आहे की तुम्ही जर प्रचारात उतरले नाहीत किंवा तुम्ही आमच्या कुठल्या सभेला आले नाहीत तर तुमचे पाणी कट करू, तुमचे लाईट करू, या गोष्टीला आता दिवेकर पूर्ण कंटाळलेला आहे। आणि जे धमकी देणं काम या लोकांनी केलं आहे त्यांना आता या मतदानातून जनता उत्तर देणार आहे आणि दिव्यात यावेळी सर्व मशाल पेटेल हे आम्हाला खात्री आहे। काही नागरिकांना काय आवाहन करायचं तुमच्या भाषेत सांगा, तुमच्या स्टाईलमध्ये? नागरिकांना एकच विनंती करते की कुठल्या आमिषाला बली पडू नका आणि कुठल्या धमकीला घाबरू नका। यावेळी ज्योती पाटील आणि जे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी उभे केलेले आहेत ते तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील आणि नागरिकांच्या ज्या गरजा आहेत गेल्या 5 ते 10 वर्षापासून हे आम्ही काम करतोय आणि काम करत आले असे आव्हान लोकांना सांगतात। अरे तुम्ही काम केलं तर लोकांसमोर तुम्हाला हात जोडून जाण्याची का गरज पडलेली आहे? जर तुम्ही काम केलं असतं तर जनता तुमच्या समोर आली असती, तुम्हाला जनतेच्या दारासमोर जाण्याची वेळ आली नसती। परंतु कुठेतरी यांचं काम दिसत नाही आणि जो आम्ही अजिंठा ठाकरेंची गॅरंटी घेऊन चाललेली आहे ती गॅरंटी लोकांच्या मनामनात गेलेली आहे आणि लोकांनी आम्हाला असा उत्तरेचा असा प्रतिसाद दिलेला आहे ना। यावेळी दिव्यात नक्की बदल घडणार।